आपण ट्विट केलेला आहे एक नेमका काय संदर्भ होता, कोणावरती दिशेने सांगितलं? नाही, पत्रकार पोपटलाल यांचा अग्रलेख आज सामन्यामध्ये आला आहे. तो अग्रलेख आहे की अग्रलेख आहे याबद्दल सुद्धा मनात प्रश्न आहे. रोज सकाळी उठून बोलायचं, रात्री बसल्यावर लिहायचं आणि प्रत्यक्षामध्ये कशाला थांगपत्ता नाही. बावनकुळे साहेबांनी केलेलं स्टेटमेंट हा आपला पक्ष वाढवा, भारतीय जनता पक्ष वाढवा हे म्हणण्यापुरतं आणि यात चूक आहे. आणि छोट्या पक्षांची तळी जर आज संजय राऊत आणि उभाटा उचलत असेल तर त्यांना थोडासा अभ्यास करायला मी मटेरियल दिलं. या देशामध्ये 22च्या वर पक्ष एकत्र घेऊन, छोटे मोठे सगळे पक्ष एकत्र घेऊन त्यांना दिल्लीसुद्धा अटलजींनी आणि भाजपने दाखवली. आणि ज्या पक्षाला संजय राऊत बांधील आहे तसं म्हणतात त्या उभाटाला सुद्धा, आताच्या उभाटाला, या बांडगुळांना, या बांडगुळ पक्षांना दिल्लीसुद्धा भाजपने दाखवली आहे. आणि त्यामुळे काहीतरी बदलायचं, काहीतरी लिहायचं ही शेवटची घरघर आहे. आणि शेवटची घरघर आवाज करतेच. आणि त्यामुळे राऊतसाहेब, तुम्हाला आमचा सल्ला आहे, छोट्या पक्षाचं छोडा. तुमचा पक्ष एवढा छोटा झाला आहे की आता नॅनो गाडी बुक करा, राष्ट्रीय कार्यकारिणीला तुम्हाला नॅनो गाडी उपयोगी पडेल. सर, जरांगे पाटीलांची एकंदरीत कालपासून शिवराळ भाषा पाहिली असेल. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असेल देवेंद्र फडणवीसांबद्दल केलेलं वक्तव्य असतील, त्यांच्यावरचे आरोप असतील, ते सागर बंगल्याच्या दिशेने निघाले होते, मात्र आता पुन्हा माघारी परतलेले आहेत. मुळामध्ये मराठा समाजाला हे मान्य नव्हे. मराठा समाजाने स्वतःची ओळख हे शौर्य पराक्रम असताना सुद्धा आपली आंदोलनं आधुनिक महाराष्ट्रात कालपर्यंत शांततेने, सुसंस्कृतपणे आणि प्रभावी केलेली आहेत. आमच्या मराठा समाजाचं असलेलं हे विशेषत्व जगाने बघितलेलं आहे. आणि त्यामुळे मराठा समाज अशा कुठल्याही शिवराळ एकेरी भाषेला समर्थन करत नाही, करू शकत नाही, करणार नाही. जे करतायत त्यांच्या मागे बोलवते धणी कोण आहेत, त्यामागे स्क्रिप्ट कोणाची आहे, त्यामागे अधिकता कोणाची आहे आणि अगतिकता कोणाची आहे हे काळ समोर आणेलच. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, अधिकचं मिळालं पाहिजे, हीच भाजपची आणि देवेंद्रजींची भूमिका. याचसाठी मुख्यमंत्री एकनाथजी असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि सगळं मंत्रिमंडळ असेल, याने घेतलेली भूमिका आहे. आणि मग जे आज बोलत आहेत त्यांना आमचा प्रतिप्रश्न आहे, उद्धवजींच्या काळामध्ये तुम्हाला आरक्षण आणि त्या विषयातली भूमिका झालीच नाही, त्यावेळेला तुम्ही गप्प का होतात? पवारसाहेबांच्या समर्थनाचा पक्ष ज्या वेळेला सत्तेत होता त्यावेळेला त्यातलं 1% काम झालं नाही. किंबहुना सर्वोच्च न्यायालयामध्ये देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण व्यापकच झालं, त्यावेळेला तुम्ही गप्प का होतात? आणि म्हणून मराठा समाज आम्ही सगळे बघतो आहोत, आम्हाला सगळ्या गोष्टी समजत आहेत. समाज आणि आम्ही एकत्रितरित्या हा प्रश्न सोडवू याबद्दल दुमत नाही. नेमकी याच्यामागे हात कोणाचा वाटतो? कारण कालपासून राजेश टोपे आणि शरद पवार यांचं नाव आघाडीवर येताना राजकीय चर्चांमध्ये दिसत आहे. योग्य वेळेला ते नाव समोर येईलच, मराठा समाजच ते नाव आणेल. आशिषजी, आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलेलं आहे, ज्या पद्धतीने गोखले पूल बंद होता त्याचं उद्घाटन केलं जात नव्हतं, त्याच पद्धतीने सांताक्रूजचा पूल आहे तो देखील उद्घाटन केलं जात नाहीये कारण की वेळ मिळत नाही. आम्ही केलेल्या कामावर श्रेय लाटण्यासाठी काही राजकीय बगळे उद्घाटनाआधी एखादं वाक्य आणि टिवटिव करतात. मी पेंग्विन म्हटलेलं नाही. आणि म्हणून या राजकीय बगळ्यांना त्यांचे आवाज काढण्यासाठी उद्घाटन करून आम्ही जनतेला सेवा देतोय म्हटल्यावर त्यांचे आवाज ते काढत असतात. पण अशा राजकीय बगळ्यांना, बगलगच्च्यांना बाजूला सरण्याची मुंबईकरांची भूमिका स्पष्ट आहे. आदित्य ठाकरेंचा ट्विट आणि विधान त्याचाच भाग आहे. संजय राऊत म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर त्यांना माहिती नसेल जरांगेंचा बोलवतो. मला वाटतं टोपी फीट बसलेली दिसते आणि टोपी फीट बसल्यावर पोपटलाल बोलले आहेत, ह्याच्यातच सगळं आलेलं आहे. विरोधकांकडून असं म्हटलं जातं की भाजप म्हणतंय मराठा आरक्षण जे आहे आम्ही दिलं, परंतु कोर्टाने म्हणतं आयोगाला तसे अधिकार नाहीत असं म्हटलं होतं. पण नेमकं आरक्षण कुणाचं बरोबर असाही प्रश्न आता विचारला जातो. भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्रजींच्या सरकारमध्ये क्वांटिफायबल डाटा, हिस्टॉरिकल रेफरन्स, हरकती सूचना, आयोगाची निर्मिती, आयोगाचं रॅटिफिकेशन, या सगळ्या आधारावर इंदिरा निवाड्यातल्या असलेल्या सगळ्या अटी पूर्ण करून हे आरक्षण दिलं होतं. ते मुंबई उच्च न्यायालयात टिकलं, ते सर्वोच्च न्यायालयात प्रथम टिकलं.
ते अपीलमध्ये ज्यावेळेला सरकार बदललं त्यावेळेला उद्धवजीच्या सरकारने, मी थेटच सांगतो, उद्धवजीच्या आणि शरद पवारांच्या सरकारने बाजू नीट मांडली नाही. त्या ठिकाणी कोर्टासमोर जे डॉक्युमेंट्स मातृभाषेत होते ते ट्रान्सलेट करण्याची गरज होती ते वेळेत केले नाहीत. या सगळ्या गोष्टींचा असलेला जो राहिलेला भाग आहे त्यामुळे मराठा आरक्षण गेलं आणि याला जबाबदार उद्धवजी आणि शरद पवारांचं सरकार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.